शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचं आयोजकांच्या वतीने A1 जोडी पिंटेशेठ पाटील अधिकदादा पाटील यांच्या वतीने लाख लाख आभार मानूया। हेलो 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 चेक हेलो चेक हेलो चेक हेलो 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 चेक 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 हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो 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 चेक हेलो चेक थोडंसं अजून दे हेलो चेक सामना सुरू आहे दहिसर विपक्ष नागाव या दोन टीममध्ये। नागाव टीमने टॉस जिंकला होता, प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे, इन्व्हाइट केलेला आहे गावदेवी दहिसर या टीमला। राहुल पाटील स्ट्राइक इनला आहेत, बॅटची कडा होती आणि झेल झाला ड्रॉप। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। झेल कोणाचा सोडलाय? राहुल पाटीलचा, ज्या राहुल पाटीलने चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे या स्पर्धेमध्ये, त्या राहुल पाटीलचा झेल सोडलाय। फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा त्याला पाठवलाय। फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, नो +4 पंजा। डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार चौकार। वळी आपण व्यासपीठावरती आदरणीय निलेश पाटील आणि निखिल भंडारी साहेबांचा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। धावसंख्या 12, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, फिल्डर येत आहेत मिडॉन वरून, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13। A1 जोडी आदरणीय निलेश दादा पाटील आणि निखिल दादा भंडारी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। खऱ्या अर्थाने निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून एक सायकल लाभली आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका,
क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा येतोय चौकार शेवटच्या बॉलवरती. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर कूलर येत आहेत खऱ्या अर्थाने. DJ मास्टर सचिन पाटील यांच्यासाठी नक्कीच कूलर आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक असतील नक्कीच दिनेश दादा जाधव यांच्यासाठी कूलर आहे आणि यूट्यूब लाईव्ह टीम यांच्यासाठी कूलर आहेत. महेश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून एक सायकल आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर निखिल भंडारी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या आहे 17 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज निखिल येत आहेत. बॅटची कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. नक्कीच झेल सोडला होता राहुल पाटील यांचा. त्या झेलची किंमत मोजावी लागेल नागाव या टीमला. इथून जो संघ जिंकेल तो संघ नारिवली या टीमसमोर फाईट करेल. निखिलदादा भंडारी यांच्या माध्यमातून 2 कूलर आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. यावीस क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक घेत आहेत. स्वीपर कव्हरला चांगली फिल्डिंग मिळते. 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. सापाट चषक सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने सापाट चषकामध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय बघा. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच 2 व्हीलर बाईक देखील आहे. 4 समालोचक, 4 12 मॅन, 3 पंच यांच्यासाठी नक्कीच सायकल देखील आहे. अशी भरघोस पारितोषिके या स्पर्धेमध्ये आहेत. फुल टॉस. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. प्रॉपर टायमिंग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थाने उद्या ज्यांचा ऑर्केस्ट्रा आहे आदरणीय आपण पाहू शकाल थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय मनोज भंडारी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्या खऱ्या अर्थाने श्री समर्थ ऑर्केस्ट्रा आपण पाहणार आहोत. आदरणीय मनोज भंडारी प्रस्तुत श्री समर्थ ऑर्केस्ट्रा उद्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल
धावफलकावरती आहेत 33 धावा. धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू घेतलेला आहे, आपण चेक करूया. कॅन्सल केलेले का? येस, नो बॉल आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती आहेत. जी मडवी सरांचा आवाज आपण ऐकतोय. पहिल्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकला होता आणि आज देखील त्यांचा आवाज आपण ऐकतोय. पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आहेत. फ्रीटचा इशारा येतोय. लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत ते, फक्त बनतील प्रेक्षक. सीमा पार षटकार. खऱ्या अर्थाने प्रमुख आकर्षण आपण पाहू शकाल. मनोज भंडारी प्रस्तुत श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. मनोज दादा भंडारी प्रस्तुत आपण पाहू शकाल श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. उद्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे, यायला विसरू नका. या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च करतोय गोलंदाज निखिल. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 39. 39. जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ नारिवली या टीम समोर फाईट करेल. तो सामना शेवटचा सामना असणार आहे आजच्या दिवसातील. यापुढील सामना आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वार्टर फायनल जगदंब वाकलनबी आणि गावदेवी वसार. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अनइवन बाउन्स आपण पाहिलं, परंतु सावरलं फिल्डरने. एकच धाव मिळते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा, या षटकामध्ये आल्या 23 धावा. कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. आई गावदेवी 12-13 नागाव या टीमला, कारण की मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे. दहिसर या संघाने शून्यावरती झेल सोडला होता राहुल पाटील यांचा, आणि राहुल पाटील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग तो करतोय या मॅचमध्ये. सिद्धू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत गलीमध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 41. प्रॉपर टायमिंग आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावसंख्या आहे 47 धावा धावफलकावरती. धावा धावा आणि धावा आपण पाहतोय, कारण की झेल ड्रॉप झाला त्यानंतर आक्रमक बॅटिंग राहुल पाटील आणि मिलिंद करतायत. फुल टॉस. फिल्डर थोडेसे दूर आहेत. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळते 1 धाव.
धावसंख्या एकने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. आज सर्व सामने हाय स्कोरिंग आपण पाहिलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 67 बनवायच्या होत्या, त्या धावा बनवल्या वाकलन बी टीमने. दुसऱ्या मॅचमध्ये 60 धावा नागाव टीमला बनवायच्या होत्या, त्या धावा देखील बनवल्या नागाव संघाने. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. फॉलो थ्रूमध्ये नक्कीच अडवण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 49. त्यानंतर बेतवडे बी या टीमला 73 धावा बनवायच्या होत्या, त्या धावा डिफेंड केल्या वसार संघाने आणि यादीच्या मॅचमध्ये देखील 62 धावा डिफेंड केलेल्या आहेत. यापुढील सामना असेल फर्स्ट क्वार्टर फायनल. जगदंब वाकलनबी आणि गावदेवी वसार या दोन टीममध्ये. चला स्प्रे घेऊन जा, आपण दुखापत झाली आहे. ऑन साइडला फटका छान आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे रोहित पाटीलने. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन लागतोय. धावसंख्या आहे 49 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. स्ट्राईक इनला न्यू बॅट्समन तन्मय येत आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व दीपक दादा मारसे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला फटका छान आहे, क्षेत्ररक्षक आहेत, ते फक्त बनतील प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 55 धावा. खऱ्या अर्थाने सापाट चषक सुरू आहे आणि या सापाट चषकाला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. कांबा गावचे उद्योजक, समाजसेवक आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते दीपक दादा म्हाडसे साहेबांच्या माध्यमातून दादांचं देखील मनापासून स्वागत आहे. नेहमीच समालोचकांवरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. त्यांचं स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. धावसंख्या आहे 55 धावा. चला जगदंब वाकलनबी आणि गावदेवी वसार दोन्ही संघाची संघटना एक टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असेल. राज येत आहेत ते अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 55 आहे. झेल शून्यावरती सोडला होता, त्यानंतर 19 धाव बनवल्यात या मॅचमध्ये राहुल पाटीलने, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे राहुल पाटील. अंतिम षटक गोलंदाज राज राईटम राऊंड विकेटने. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे.
ऑन साइडला बिग हिट इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार हा येतोय षटकार. चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच परिणाम या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आवाज महाराष्ट्राचा आदरणीय विश्वनाथ शेठ भंडारी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका एलिव्हेशन नाहीये. सुरेख झेल पकडलाय स्क्रीन समोर. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. राहुल पाटील बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 64. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंग. रोहित पाटील होते. रोहित पाटीलला बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वरून चेंडू उडलाय त्यामुळेच रोहित पाटीलला हा चेंडू सापडला नाहीये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 4 धावा. धावसंख्या 4ने पुढे जाईल 68. 68. राज राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगला झेल पकडलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. आदित्य बॅक टू द पविलियन. सुमित येत आहेत. सुमित भोईर अंतिम चेंडू खेळण्यासाठी. चला टॉस साठी या दोन्ही संघांचे संघनायक. या पुढील सामना असेल फर्स्ट क्वार्टर फायनल. वसार विपक्ष वाकलन बी. हाफ ट्रॅकर हुक करतायत. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 72 आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये गावदेवी दहिसर या संघाने आई गावदेवी 12-13 नागाव या संघासमोर 24 चेंडू बनवायच्या धावा 73. चला आपण टॉस करूया. जगदंब वाकलनबी आणि गावदेवी वसार. भावेश गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. चला वसार या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत.
जगदंब वाकलन या टीमचे देखील कॅप्टन येत आहेत. 4 षटकांचा सामना असेल. आदरणीय भावेश गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. चला आपण टॉस करूया. भावेश गायकर यांच्या शुभ हस्ते 4 षटकांचा सामना असेल. क्वार्टर फायनल नंबर 1. काटाचा कॉल आहे. आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे जगदंब वाकलन बी या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? पेंडिंग आहे. बघा फ्रूट आहेत दोन्ही संघांना. नक्कीच पिंट्याशेठ पाटील, अधिकदादा पाटील यांची संकल्पना आहे आणि हे फ्रूट लाभलेले आहेत. दत्ता लोखंडे साहेबांच्या माध्यमातून फ्रूट लाभलेले आहेत. आज आणि उद्या नक्कीच दत्ता लोखंडे साहेबांच्या माध्यमातून संघांना नक्कीच फ्रूट असणार आहेत. तर टॉस जिंकलेला आहे जगदंब वाकलन बी या टीमने. निर्णय पेंडिंग आहे. सामना सुरू आहे जिथे 73 धाव बनवायचे आहेत. ऐकूया आपण योगेशजी मडवी सर यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते. तो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या वाजले 2:21 आणि सध्या मॅच नंबर आपण पाहतो 5 मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी 12-13 नागाव विरुद्ध तुम्ही पाहतायत गावदेवी दहिसर. ज्या दहिसर संघानं प्रथम बॅटिंग केली आणि 72 धाबा ठोकलेत. 73 धाबेचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. याच्या अगोदर बेतवडे आणि वसार यांच्यामध्ये मॅच झाली. वसार टीमनं 72 धाबा केल्या. 73 धाबा बेतवडे ब संघाला जमल्या नाही आणि या मॅचमध्ये देखील आता दहिसर संघानं 72 धाबा केल्यात. पाहायचं की सेकंड सत्रामध्ये आई गावदेवी 12-13 नागाव टीम त्या चेस करेल का. सामना चांगला होईल. दुपारच्या कडक कोणामध्ये प्रेक्षक वर्ग अगदी शांत सावलीला बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय जे स्टँडमध्ये बसलेत. काही प्रेक्षक वर्ग झाडाच्या सावलीला अगदी आनंद घेत आहेत. मैदानाच्या चौफेर आपण नजर टाकली की प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जॉईन झालेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर नाशिक वरून गणेशजी नागरे जे ऑनलाईन मॅच बघतायत त्यांच्याकडून संपूर्ण सापाट ट्रॉफीला शुभेच्छा आल्यात. गणेशजी नागरे साहेब आपलं देखील मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. जे यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमचं स्वागत करतो. खरं तर ऑनलाईन तुम्ही ही स्पर्धा पाहतायत आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील डॉट. आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहिले रोहित पाटील. जो मागच्या मॅचमध्ये रोहितकडनं अपेक्षा होती तो रोहित मात्र लवकर बाद झाला होता. परंतु या मॅचमध्ये आता त्याला जिम्मेदारीनं क्रिकेट खेळायचं आहे. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे कारण टार्गेट फार मोठं आहे 73 धाबेचं. आणि फलंदाज रोहित. खोलव्या टप्प्याचा चेंडू पाठीमागे. यावेळेस मात्र चेंडू फील्ड झाला. डबलचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता 2 धाबा पूर्ण केल्या. तिसऱ्या चेंडूवरती रोहित पाटीलनं अकाउंट ओपन केले. खरं तर 2 धाबेनं 73 धाबा करायचे त्या मॅचमध्ये. 18 पॉईंट जवळजवळ 25 ची सरासरी आहे.
18.25च्या सरासरीने धाबा कराव्या लागतील. 3 मोठे फटके दाखवणे फार गरजेचे आहेत. आत्ता मात्र बॉल हवेत आहे आणि रोहित पाटीलचे विकेट मैदानाच्या बाहेर. अखेरकार 4थ्या बॉलवरती रोहित पाटीलला माघारी परतवलाय. डीजे सचिन, दुपारच्या कडक उन्हामध्ये अगदी चांगले संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. विकेट नंबर पहिली मैदानाच्या बाहेर रोहित पाटील बाद झालाय. नवीन बॅट्समन सिद्धू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. विस्फोटकपणा त्याच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळाली. आज अपेक्षा संघाला टार्गेट फार मोठं आहे. 73 धावेचं भलं मोठं आव्हान आणि 4 चेंडूमध्ये केवळ झाले त्या 2 धावा. अद्याप 71 धावा करायचे ते म्हणजे येणारे 20 चेंडू. 20 चेंडूमध्ये 71 धावेची आवश्यकता आहे. आल्या आल्या प्रहार केलाय सिद्धू भोईरनं आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. क्या बात आहे. प्रतिम संगीत दिसेच्या माध्यमातून आलायत. मथुर वाघा खरं तर महान भारत केसरी पहिला किताब जिंकला. हिंद केसरी किताब जिंकले. महाराष्ट्र केसरी किताब जिंकले. त्यासह मुंबईचा बिंजोडचा बादशाह, मुंबईसह घाटावती तेवढाच दबदबा मथुर वाघा. हे संगीत डीजेपर्यंत डीजेनं पोहोचवल्या प्रेक्षकांपर्यंत. नागाव संघ आपण पाहिले धाबा पडकापती 8 धाबा आल्यात. सिद्धू भोईरच्या बॅटमधून षटकार आला आणि दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यातनं जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल अंतिम फेरीमध्ये. अर्थात नारिवली विरुद्ध तो सामना खेळतील. क्वालिफाय सामना मगाशी खराडी संघ सामना जिंकला. तो आता जीजी स्पोर्ट वाकड संघाच्या विरोधात क्वालिफाय सामना खेळेल आणि यानंतरची होणारी लढत आहे क्वालिफायची. म्हणजे यातनं जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये दाखल होईल. तो म्हणजे जगदंब वाकलन बी विरुद्ध गावदेवी वसार. चला स्पीडअप करा, थोडा वेळ घेऊ नका प्लीज. 4 षटकांची लढत आहे. 20 मिनिटाचा टायमिंग आहे. त्याच्यातनं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टाइम दिला जातो तो 3 षटकांसाठी. पहिलं षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर दाबा त्या 8 सिद्धू भोईरच्या बॅटमधून षटकार आला. मी तेच सांगितलं की सिद्धू भोईर शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच सामन्याचा निकाल तो लावू शकतोय. एवढी ताकद त्याच्या मनगटामध्ये आहे. पुन्हा प्रहार केलाय ऑन साइडला फिल्डर. झेल ड्रॉप. 1 धाव प्राप्त केली. षटक समाप्त. पहिलं 1 गडी बाद. नागाव टीम 9 धावा.
बिग फाईट सामने नेक्स्ट मॅच तुम्ही क्वालिफाय मॅच पाहणार. वसार विरुद्ध वाकलन बी आणि वाकलन विरुद्ध खार्डी. दोन संघ वाकलनचे आलेत अंतिम राऊंड पर्यंत. सुमित भोईर आलाय बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या केवळ 9 धाबा. रोहित पाटीलची विकेट तुम्ही पाहिली, परंतु सिद्धू भोईर मैदानामध्ये लढतोय. त्याच्या सोबतीने तुम्ही पाहतायत सिद्धांत पाटील नॉस्ट्राईक एंड मध्ये. सुमित भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. दुसरं षटक मार्गस्थ. बॉल चांगला ऑन साईडला फ्लिक केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बनेल दर्शक. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन 4 रन आणि पहिला बॉलवरती चौकार. चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 13 बती आहे. एक मात्र खेळाडू त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहिलेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 ते 4 मोठे फटके. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. बॉल चाललाय कव्हरमध्ये. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल शॉटला तोपर्यंत दुसरी धाव फार वेगानं पूर्ण केली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, परंतु 2 धावेने संघ पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 15 रन लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर सेकंड. गोलंदाज सुमित भोईर. डावखोर त्याच्या खेळाडूसाठी ऑन साईडला 3 फिल्डर बाउंड्रीवरती आहेत. एकूण 5 फिल्डर तुम्ही पाहतायत जे 2 सर्कलमध्ये आहेत. एक लॉंग ऑनला खेळाडू आहे, एक मिड विकेटला, एक स्पेअर लेगला, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्पेअर लेग आणि लेग स्लिप असे 5 खेळाडू ऑन साईडला. फटका चांगला आहे लॉंग ऑफ मध्ये. तिथे फिल्डर आहे. एका ॲक्शनमध्ये बॉल उचललाय, फेक केली आहे. तोपर्यंत केवळ 1 धाव आणि ह्या सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 1 गडी बाद 16 धावा. 57 धावेची अद्याप आवश्यकता 15 चेंडूमध्ये. टीम नागावला संघर्ष करावा लागेल, कारण सामना मोठा आहे. धावसंख्या देखील भरपूर करायची आहेत, त्यामुळे जिम्मेदारीनं क्रिकेट खेळावं लागेल. आता खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन मोठे फटके खेचावे लागतील. बॉल चांगला आहे. समोर खेळतात. सिंगल डबलला प्राधान्य, परंतु सिंगल डबलना टीम दहिसरला काही फरक पडत नाही, कारण टार्गेट मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलनं सामना कठीण होत जाईल तो नागाव संघाच्या बाजूनं. धावसंख्या 17 राहिलेत आता 14 चेंडू. 14 चेंडूमध्ये करायचे ते म्हणजे मैदानावरती 56 धाबा. प्रत्येक चेंडू आता सीमारेषा बाहेर पाठवावं लागेल. 14 म्हणजे 14 बॉलमध्ये 14 चौकार आले तर 56 होतील. सिद्धू भोईर जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा मात्र पूर्णपणे नागाव संघाला आहे. बॉल चांगला ऑन साईडला फ्लिक केले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिझन मध्ये. धाव मिळाली. एक सिंगल बरोबर टोटल आपण पाहिली 18 धावा स्कोरवरती लागल्यात. जिंकण्यासाठी आता 13 चेंडू राहिलेत आणि 55 धावा करायच्या आहेत. मॅच हातातनं थोडासा कठीण बनत चाललाय, कारण जी अपेक्षा सुरुवातीला होती मोठ्या फटक्यांची ते सुरुवातीला फटके आले नाही. सेकंड ओव्हरमध्ये देखील थोडंसं शांत क्रिकेट. एक सिंगल घेतली नाहीये, घेतली तर डॉट बॉल आला. अंतिम चेंडू होते 0 धाबा. अशा प्रकारे 2 षटक समाप्त होतात. धावसंख्या 1 गडी बाद. फक्त 18 धाबा आणि राहिलेत 12 बॉल आणि 55 धाबीची गरज.
आहे. तर सन्माननीय उंबारडे गावाचे दिनुष नवनीत शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. नेल्सन मडवी आपल्याला आमंत्रित करतात की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होते. 2 षटक राहिलेत. आता 55 धावा करायचे 12 बॉलमध्ये. संघर्ष वाढलाय. टीम नागाव संघाचं बॉल हवे ते शतक्षक पोहोचलेत. जजमेंट चांगले आणि सिद्धू भोईर देखील आता माघारी परतलाय. 18 या धावसंख्येभोवती 2 गडी बाद. तर इथे अजून एक फलंदाज बाद झाले. सिद्धू भोईर बाद झाले. नवीन बॅट्समन आता बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. टार्गेट तुम्ही पाहिलं तर आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 55 धाबा करायचे आहेत. प्रत्येक चेंडू आता सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल तरच सामना जिंकतील टीम नागाव. बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉपला सीमारेखा बाहेर चौकार. तर जिंकण्यासाठी आता 9 चेंडूमध्ये करायचे 51 धाबा. परिस्थिती कठीण झाली आहे. सामना पूर्णपणे आता एकतर्फा मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. फटका चांगला. मिड विकेटला शतक्षक लांब आहेत. बॉल चाललाय मिड विकेटची बरं का बाहेर चौकार. पुन्हा एकदा प्रहार केलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे आणि विकेट अजून एक मिळाली आहे. गडीगारद. खेळाडू आहेत जो ऑनलाईन सध्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्या वतीने नागाव संघाला शुभेच्छा आहेत.
पण तो नागाव संघ थोडासा बॅकफुटला आहे. तर चंद्रकांत पाटीलचे नागावचे 40+ खेळाडू मॅचला एन्जॉय. मागच्या षटकाचा उल्लेख करायला पाहिजे, कारण षटक नंबर 3 अजयचं जे पाहिलं, पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट आली, परत चौकार, चौथ्या बॉलवरती, पाचव्या बॉलवरती विकेट आणि 6व्या बॉलवरती षटकार. म्हणजे 3 मोठे फटके, ती विकेट आणि 6व्या बॉलवरती षटकार. म्हणजे 3 मोठे फटके, 3 विकेट. तर एकूण आपण पाहिलं 32 धावा जिंकण्यासाठी 41 पाहिजेत फक्त औपचारिकता या मॅचमध्ये. आणि हा सामना जिंकून आता टीम दहिसर संघ जो अंतिम आता क्वालिफाय मध्ये दाखल होणार, म्हणजेच नारिवली विरुद्ध दहिसर ही लढत आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्याच्या अगोदर एक लढत होईल जगदंब वाकलन बी विरुद्ध गावदेवी बसार. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये येईल. त्यानंतर बाबेश इलेव्हन जीजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध गावदेवी खर्डी यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये येईल. आणि गावदेवी नारिवली विरुद्ध गावदेवी दहिसर यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये येईल. चला आता औपचारिकता या मॅच मध्ये, कारण सामना पूर्णपणे एकतर्फा झालेला आहे. केवळ औपचारिकता या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेकले गेलेत. फक्त 3 चेंडू आता शिल्लक राहिलेत. औपचारिकता नागाव संघ स्पर्धेतनं बाहेर होणार, कारण टार्गेट फार मोठं होतं. सुरुवातीपासून आक्रमकता दाखवता आली नाहीये. खोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढला समोर. फक्त औपचारिकता राहिली आहे. आता दहिसर संघ जिंकून पुढच्या अंतिम फेरीमध्ये आलाय, तो म्हणजे नारिवली विरुद्ध त्यांची लढत होईल क्वालिफाय मॅच. फक्त 2 बॉल शिल्लक राहिलेत. शेवटचं अंतिम षटक, 2 बॉल औपचारिकता. रेडी झालेत दोन्ही संघ. अर्थात इथे जगदंब वाकलन बी विरुद्ध गावदेवी बसार. चला या ठिकाणी केवळ औपचारिकता राहिली. बॉल शिल्लक राहिलेत फक्त 1. आणि हा सामना जिंकलाय टीम गावदेवी दहिसर. अभिनंदन. हार्डलक टीम आई गावदेवी. 12-13 नागाव संघ परास्त झाले स्पर्धेमध्ये आणि अंतिम फेरी आता गाठली. खरं तर आजच्या क्वालिफाय मॅच मध्ये गावदेवी दहिसर विरुद्ध गावदेवी नारिवली ही लढत आता होईल. त्याच्या अगोदर 2 लढती होतील, त्यानंतर त्यांची लढत होणार आहे. आणि आता लढत होणार मैदानाच्या आतमध्ये जगदंब वाकलन बी विरुद्ध गावदेवी बसार यांच्यामध्ये.